नमस्कार मित्रांनो, नमस्कार. कसे आहात सगळे? सगळे येत आहेत ना? वाट बघतोय सगळ्यांची. येत आहेत. येतील. आज किती वाजलेत? 11:05. ठीक आहे, येतील. ऑनलाईन येईपर्यंत सगळ्यांना सांगतो की आपला कार्यक्रम दरवेळेला आपण एक विषय घेत असतो आणि या विषयावर आधारित गाणी, गप्पा, गोष्टी, कविता अशा सगळ्यांचा आपण ह्याच्यात सहभाग करून घेत असतो आणि आपणच लिहिलेल्या असंख्य श्रोत्यांनी, आपणच लिहिलेल्या असंख्य श्रोतृवर्गांनी कविता असतील, आम्हाला सुचवलेली गाणी असतील, काही लेख असतील, तर ते आम्ही इथे वाजवत असतो, ते म्हणत असतो, ते वाचून दाखवत असतो, त्याचं अभिवाचन करत असतो आणि आम्ही काही गाणी गाण्याचा इथे प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे तुमच्या आणि आमच्या असं काय म्हणूया आपण, श्रोते आणि कलाकार, तर इथे अर्थात सगळेच कलाकार आहेत, कारण की इथे सगळे लिखाण पण करत आहेत. त्याच्यामुळे सगळे कलाकार आणि सगळेच आपण मिळून कार्यक्रम करतो आहोत. सगळे मिळूनच काम हो, त्याच्यामुळे सगळ्यांच्या सोबतचा असणारा हा कार्यक्रम आहे, सगळ्यांबरोबर असणारा हा कार्यक्रम आहे. इथे कोणी मला गुगल इन्व्हाइट वगैरे पाठवू नका, कारण की मी आता इथे कोणालाही ऍक्सेप्ट करू शकत नाही आणि मागेही जसं मी सांगितलं तसं मला कोणी फोन वगैरे करून नका, कारण की इथे अडथळा निर्माण होईल. FB लाईव्ह आम्ही करतोय. होतं आणि ते आम्ही असं हे नाही करत. हो, तर त्याच्यामुळे सगळे येत आहेत तिथपर्यंत 1-2 मिनिटं थांबूया. बाकी सगळ्यांना आज माहिती आहे की आज मातृदिन आहे. तर सगळ्यांनी आज आपल्या आईबरोबरचे फोटो टाकलेले आहेत, शेअर केलेले आहेत, काही सुखद आठवणी सांगितलेल्या आहेत काही जणांनी आणि खूप छान वाटतं आहे. आज मातृदिन आहे त्याच्यामुळे. बाकी सगळे कसे आहात? सगळे यायची 1-2 मिनिटं वाट बघूया. 15-1 जण आत्ता आलेले आहेत, पण काही वेळेला संख्या वाढलेली असते, अर्थात 40-45 पर्यंत गेलेली असते. तितकी वाट नाही बघणार, पण 1-2 मिनिटं वाट बघूया सगळे येईसपर्यंत. हाय राहुल, हाय संगीता ताई, नमस्कार संगीता सर. स्वप्नील, हो नाही, लाईट नाही, इथे नेटचा जरा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आणि काही वेळेला कनेक्शनचा पण इश्यू येतो, त्याच्यामुळे 1-2 मिनिटं वेळ मागे पुढे होत असतो, 5-1 मिनिटाचा. त्याच्यामुळे हॅलो श्रेया, कशी आहेस? बाकी सगळे कसे आहेत? बरं, आजचा विषय सगळ्यांना माहिती आहे. आजचा विषय आपण डोळे हा घेतलेला आहे आणि डोळे या विषयावरती आम्हाला अनेक कविता आलेल्या आहेत, अनेक लेख आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद, कारण की मी मगाशी म्हटलं असं तुम्ही पाठवत असता, त्याच्यामुळे कार्यक्रम पुढे जात असतो. खरंय. त्याच्यामुळे हाय स्वरांगी, हाय संगीता ताई, हाय श्रीकांत, कसा आहेस? हाय पादीप. मी मगाशी म्हटलं तसं की आज मातृदिन आहे, त्याच्यामुळे सुरुवात करूया. जरी आज डोळे हा आपण असा विषय घेऊन हे करत असलो तरी आज आपण मातृदिन आहे म्हणून पहिलं गाणं आपण सगळ्यांना आपल्या आईला समर्पित करणार आहोत. आणि पहिल्या गाण्याला सुरुवात करूयात का? अजून चालेल, हरकत नाही. 1-2 मिनिटं वाट बघूयात का कार्यक्रमाला सुरुवात करूयात? तुम्ही सांगाल तसंच. हाय, कार्यक्रमाला सुरुवात करूयात का? 1-2 मिनिटं थांबूया. हॅलो अविनाश, हाय. हॅलो स्वरांगी. आपण मला वाटतं कार्यक्रमाला सुरुवात करूयात. मी कार्यक्रमाची सुरुवात जसं आता प्रज्ञा म्हणाली तसं की मदर्स डे असल्यामुळे, मातृदिन असल्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात करताना मी एक आईवरती सुंदर अशा गीताने मी करणार आहे. हे गाणं लिहिलेलं आहे, आवाज थोडा कमी कर, पांढरी हा वाढवतो. हे गाणं जे सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या पुढे सादर करणार आहे ते लिहिलेलं आहे गदी माडगुळकर यांनी, संगीतबद्ध केलेलं आहे दत्ता डावजेकरांनी आणि गायलेलं आहे सुमन कल्याणपुरी यांनी. आणि सुभाष ताम्हणकर म्हणतात जरा थांबा. बरं थांबतो 1-2 मिनिटं. तिथपर्यंत मी गाण्याची माहितीच सांगतो, त्याच्यामुळे गायला सुरुवात नाही केलेली. नमस्कार कालिंदी ताई, हाय आदिती. नंतर वेळ वाढवणार का? हो, एक आज वाढूया, 5-10 मिनिटं वाढवायला हरकत नाही. हो, तर मी म्हटलं तसं की गाण्याची सुरुवात करण्यापूर्वी मी गाण्याची माहिती सांगतो आहे. हाय हेमंत मामा, नमस्कार प्रमुखजी.
तर सगळ्यांनीच बऱ्याच जणांनी सुरुवात करूया असं सांगितलं, त्याच्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात मी करतो आहे. हॅलो वृषांक. तर हे जे पहिलं गीत मी आपल्या पुढे सादर करणार आहे ते लिहिलेलं आहे गदी माडगुळकर यांनी, संगीतबद्ध केलेलं आहे दत्ता डावजेकरांनी आणि गायलेलं आहे सुमन कल्याणपूर यांनी आणि चित्रपट आहे वैशाख वणवा. आपण गाणं सगळ्यांनी कदाचित ओळखलं असेल, तर तेच गाणं मी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. थोडासा आवाज वाढेल, थोडासा आवाज वाढेल. तुम्हाला तानपुऱ्याचा आवाज वगैरे व्यवस्थित येतोय सांगा, जरा जास्ती येतोय कमी येतोय, थोडा कमी कर. लिंब लोण उतर कशी. कार्यक्रमाची सुरुवात मी करतो आहे आईवरती आधारित गाण्याने. मला फक्त सांगा की तानपुऱ्याचा आवाज तुम्हाला कसा आहे, खूप जास्ती येतोय कमी येतोय. सो अकॉर्डिंगली थोडा कमी कर. मला फक्त थोडासा रिप्लाय द्या की तुम्हाला तानपुऱ्याचा आवाज कसा येतोय, खूप कमी येतोय, खूप लाऊडी येतोय का. गायला सुरुवात केल्यावरती त्यांचा आवाज येणारच नाही ना. लेट्स स्टार्ट. हाय केयूर. मध्यम कर त्याचं जरा. मी गाण्याला सुरुवात करतो आहे. तानपुरा व्यवस्थित आहे. ओके फाईन, हरकत नाही. थँक्यू सो मच. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आहे, मुलांनो शिकणे आहे. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आहे, मुलांनो शिकणे आहे. तीच वाढवी ती सांभाळी, ती करी सेवा त्रेन ती काळी. तीच वाढवी ती सांभाळी, ती करी सेवा तीन ती काळी. देवानंतर नमवी मस्तक, हो देवानंतर नमवी मस्तक, आईच्या पायी, मुलांनो आईच्या पायी. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आहे, मुलांनो शिकणे आहे, शिकणे आहे, मुलांनो शिकणे आहे. नमस्कार. अर्चना कान्हेरेताई पण मला वाटतं जॉईन झालेले आहेत, त्यांना नमस्कार करतो. काही चूक झाली तर माफ करा. आणि अनेक उत्तम श्रोते आणि अनेक कलाकार इथे जॉईन झालेले आहेत, त्याच्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात करूया. जसं मी म्हटलं तसं आज मातृदिन असल्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात करताना मी आईवरती आधारित असलेल्या गीतांनी केली होती. तानपुऱ्याचा आवाज करते, बंद केला असेल चालेल. सो हे जे गीत मी आत्ता आपल्या पुढे सादर केलं ते लिहिलेलं होतं गदी माडगुळकर यांनी, संगीतबद्ध केलेलं होतं दत्ता डावजेकर यांनी आणि गायलेलं होतं सुमन कल्याणपूर यांनी आणि चित्रपट होता वैशाख वणवा. वळूया मुख्य कार्यक्रमाकडे. हो, पहिले आपण आपल्याकडे एक छान लेख आलाय आई. मला वाटतं एक सुंदर कविता आपण आई वरती काढली होती का. हो, आईवरती एक छानशी कविता आपण एक बघितलेली होती. हो, आपण तू सुरुवात करतोयस. हो चालेल, हरकत नाही. सुरुवात नाही. हो चालेल. अर्थात हे सुद्धा एक गाणंच आहे
आणि या गाण्यामध्ये मात्र आजच्या विषयाचा उल्लेख देखील केलेला आहे. त्याच्यामुळे हे गाणं जरी असलं तरी आम्ही हे कवितेच्या रूपात मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे गीत लिहिलेलं आहे मधुकर जोशी यांनी, संगीतबद्ध केलेलं आहे हे गाणं दशरथ पुजारी यांनी, आणि हे गीत गायलेलं सुद्धा आहे दशरथ पुजारींनी. ही कविता आपल्याला लहानपणी शाळेत होती पुस्तकात, त्याच्यामुळे ही कविता आपल्या सगळ्यांना माहितीची असेल, ही परिचित असेल. तर ती कविता मी आता इथे म्हणून दाखवणार आहे, गाणं नक्कीच नाही. अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती, अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, वदले छत्रपती. शिवरायाच्या दरबारी त्या युवती मोहकती, शिवरायाच्या दरबारी त्या युवती मोहकती, सुभेदाराची सून लाडकी भयकंपित होती. शब्द ऐकता चकित झाली हरिणी समतीरती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, वदले छत्रपती. वसंतातले यौवन होते, वसंतातले यौवन होते, नयनी मादकता. नयन हा शब्द इथे आलेला आहे. आजचा विषय डोळे आहे आणि नयन, आखे, आखो से वगैरे अशी सगळे शब्द जे आहेत ते आपण निश्चित ग्राह्य धरतो आहोत. त्याच्यामुळे ह्या कवितेत हा शब्द आलेला आहे. वसंतातले यौवन होते, नयनी मादकता, रम्य अलौकिक मनमोहकते, कोमल बाहुलता. सौंदर्याची प्रतिमा परिती, प्रभू माता मानिती, वदले छत्रपती. अलंकारते वस्त्रभूषणे देऊन मानाने, अलंकारते वस्त्रभूषणे देऊन मानाने, परत सासरी पाठविले तिज शिवभूपालाने. रायगडाच्या पाषाणातून शब्द अजून येती, वदले छत्रपती. अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, वदले छत्रपती. सो मित्रांनो, मी आता सांगितलं तसं की हे गीत लिहिलेलं आहे मधुकर जोशी यांनी, संगीतबद्ध केलेलं आहे दशरथ पुजारी यांनी, आणि हे गीत गायलेलं देखील आहे दशरथ पुजारी यांनी. वळूया पुढच्या गाण्याकडे. आजच्या कार्यक्रमातलं हो, आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्याच्या आधी एक छानसा लेखही माझ्याकडे आलेला आहे की जो आई आणि डोळे या दोघांनाही सामावून घेतलेला आहे. त्याच्यात मी वाचायचा प्रयत्न करते. समस्त मातांना, सगळ्या मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा असं हे आहे. इतका वेळ डोळे या विषयावर कार्यक्रम सुरू असताना मध्येच मातृदिनाचा विषय निघण्याचा कारण डोळे आणि आई या दोघांमधलं साम्य काय ते बघूयात. या दोघांमध्ये साम्य ते. डोळे मोठाले बोलके शब्दाविना भाव पोहोचते, डोळे मोठाले बोलके शब्दाविना भाव पोहोचवते, मनातले भाव समोरच्या व्यक्तीपर्यंत अचूकपणे पोहोचवणारे ते डोळे, आणि आपले डोळे बघून जिला आपलं मन अचूक कळतं ती आई. क्याच बात आहे. आपण आनंदी असलो की तिचाही चेहरा हसरा असतो. आपण आपलं काही बिनसलं तर सगळ्यात आधी तिलाच कळतं. आपल्या वागण्याचं प्रतिबिंब सगळ्यात आधी तिच्याच डोळ्यात दिसतं. बरं, क्याच बात आहे. डोळे आणि आई दोघांमध्ये नक्कीच काहीतरी साम्य आहे. जीवनामधल्या काही अत्यावश्यक गोष्टींमध्ये या दोघांचाही समावेश होतो. नवलाईच्या या मोठ्या दुनियेत डोळसपणे वावरायला शिकवणारे हे दोघंही. कोणत्याही गोष्टीकडे डोळसपणे, चौकसपणे बघायला शिकवणारे हे दोघं. नेहमीच सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारे, संवेदनशीलपणे वागणारे, पाण्याप्रमाणे पारदर्शी, अगदी निर्मळ, एक खरेखुरे आदर्श व्यक्तिमत्व आणि एखाद्याकडे आदर्श समजून घेणारे. थोडक्यात काय तर आई आणि डोळे दोघंही आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात खूप महत्त्वाचं, त्या दोघांचंही आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे.
डोळे आणि आई यांच्यामधलं साम्य लिहिताना मनात आपल्या सगळ्यांच्याच मासूम चित्रपटातलं एका आईने तिच्या 2 मुलींसाठी म्हटलेलं गाणं येतं. ते आपण गाणं लावूयात का पहिले नक्की म्हणजे? नक्की. सुंदर. हा लेख लिहिलेला कोणी आहे? आणि हा लेख लिहिलेला आहे स्वरांगी सुभाष तामणकर यांनी. खूप छान लिहिलंय स्वरांगी, खूप छान. म्हणजे डोळे आणि आई या दोघांचंही साम्य वा वा मस्त. त्याच बाबतीत खरंच खरी गोष्ट आहे. स्वरांगी आता म्हणाली तसं की आपण आपल्या वागण्यातून आईच्या डोळ्यात कळत असतं आणि आपलं वागणं आईच्या डोळ्यात खरंच प्रतिबिंबित होत असतं की आपण चिडलो आहोत तरी सुद्धा आईची आईला एक कळतं. नजरच आपल्याला बास असते म्हणजे तिच्या डोळ्यात. सो थँक्यू सो मच स्वरांगी, खूप छान लिहिलं आहेस. वळूया स्वरांगीने सुचवलेल्या गाण्याकडे. नक्कीच. आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज येतोय? म्युझिक आणि माझा आवाज मॅच होतो आहे ना? आय मीन बॅलन्सिंग होते ना? तेवढं फक्त सांगा. छोटी सी दो झीलों में वो बहती रहती है, वो छोटी सी दो झीलों में वो बहती रहती है, कोई सुने या ना सुने लिख के और कुछ जुबानी हो, थोड़ा सा बादल थोड़ा सा पानी और एक कहानी, दो नैना और एक कहानी. आता आवाज ओके, माझा आवाज कमी येतोय? ओके, एक 2 सेकंद वेट करा. आता बघा, सांगा फक्त. थोड़ी सी है जानी हुई, थोड़ी सी बॅलन्सिंग सांगा. थोड़ी सी है जानी हुई, थोड़ी सी नहीं, जहाँ रुके आंसू वहीं पूरे हो गए, है तो नहीं फिर भी है पुरानी, वो थोड़ा सा बादल थोड़ा सा पानी और एक कहानी, दो नैना और एक कहानी. सो बॅलन्सिंग ओके आहे का फक्त सांगा जरा. आज मी थोड्या दिशा बदललेल्या आहेत त्याच्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की याचं बॅलन्सिंग बदललं जातं आहे. त्याच्यामुळे 1-2 सेकंद मला वेळ द्या.
द त त त र त त त. प्रज्ञा दिसते का तुम्हाला? आता प्रोबॅबली नीट येईल असं वाटतंय, कारण की थोडंसं सेटिंग बदललं होतं. ओके, फाईन फाईन. थँक्यू श्रेया. हा, सो दोन आहे ना, हे गाणं आता स्वरांगीने सांगितलं होतं, त्याच्याप्रमाणे 1982 साली प्रदर्शित झालेल्या मासूम या चित्रपटातलं हे गाणं होतं. हे गीत लिहिलेलं होतं गुलजार यांनी आणि गायलेलं होतं आरती मुखर्जी यांनी आणि संगीतबद्ध केलेलं होतं राहुल देव बर्मन अर्थात RD बर्मन यांनी. वळूया पुढच्या गाण्याकडे. पुढच्या गाण्याच्या आधी काही कविता वगैरे आलेली आहे प्रज्ञा? श्रावणी फाटक यांनी कविता पाठवलेली आहे. पाण्यातून उसळले लाट, पाण्यातून उसळे लाट, ही लाट अचानक ओसरते. कोण उभी किनाऱ्यापाशी, डोळ्यातून स्नेह पाझरते. मौनात मौन होऊन नि फक्त बोलक्या डोळी. कोण धरते ही छाया भर दुपारच्या वेळी. का उगा मोहरते डोळ्यात निळी जांभळी रेख. मनी भावनांची गर्दी विचारास येई वेग. वा, खूप गहन अशी कविता आहे आणि कविता लिहिली होती की श्रावणी फाटक यांनी. गाणं आपलं हो, गाणं येत आहे. पुढची कविता वाचते आहेस का हो, तिथपर्यंत नक्की. तू? नेट जरा स्लो चालतंय, त्याच्यामुळे माझ्याकडे गाणी मिळताना थोडीशी गफलत होते आहे. होप सो ती प्रोबॅबली येतील, आणि नाही आलं तर मी तानपुरा घेऊन बसेल. सो तानपुऱ्यावरती मी गाईन, म्हणजे त्याच्यामुळे त्याच्यावरती पुढचं गाणं काढशील. सो पुन्हा नवीन आलेल्या श्रोत्यांसाठी मी सांगू इच्छितो की आजचा कार्यक्रम जो आधारित आहे तो डोळे या विषयावरती आपण गाणी घेणार आहोत. सो नाही, पांढरी दोन दे, पांढरी दोन घे. त्याचे शब्द काढलेले आहेत का मित्रांनो? हे नेटचा काय मला प्रॉब्लेम होतो दरवेळेला कळत नाही, पण मी गायला बसलो आणि तुमच्या समोर आलो लाईव्हला की नेहमी गोंधळ असतो. तर तरी मी पुढे तुमच्या समोर येण्यापूर्वी फार प्रयत्न असतो माझा. दरवेळेला माझी एकदा प्रॅक्टिस झालेली असते, पण तरी सुद्धा हा काहीतरी गोंधळ होत असतो. होप सो तुम्ही तो माफ कराल या गोष्टीला. ह्याला खरंच मी काही करू शकत नाही. सो चालेल, हरकत नाही. पुढचं गाणं जे मी ठरवलं होतं त्याच्याही पुढचं गाणं घेतोय. अर्थात हे गाणं मला अनेकांनी सुचवलेलं होतं. तर हे गाणं मी जे घेतो आहे, हे गाणं लिहिलेलं आहे भारा तांबे यांनी, संगीतबद्ध केलेलं आहे वसंत प्रभू यांनी आणि गायलेलं आहे आशा भोसले, जयंत जोशी अशा अनेक मंडळींनी गायलेलं आहे. पण आशा भोसलेंच्या आवाजातलं हे गाणं आपल्या अनेकांना परिचित असणारं आहे. ऐकूया तेच गाणं. काळी मध्यमात. सगळ्यांनी गाणं ओळखलं असेल कदाचित. डोळे हे जुलमीकडे रोखुनी माझा पाहुन का. डोळे हे जुलमीकडे रोखुनी माझा पाहुन का. जादूगिरी त्यात पुरी येथ उभे राहू नका, येथ उभे राहू नका. डोळे हे जुलमीकडे रोखुनी माझा पाहू नका. घालू कशी कशी दामी, घालू कशी कशी दामी. होती किती सांगू चुका. बोचे सुई फिर फिरुनी, बोचे सुई फिर फिरुनी. वेळ सख्या जाय फुका, वेळ सख्या जाय फुका. डोळे हे जुलमीकडे रोखुनी माझा पाहुन का. खळबळ किती होय मनी, खळबळ किती होय मनी.
हसतील मज सर्वसणी खळबळ किती होय मनी हसतील मज सर्वसणी येतील त्या संधी बघुनी येतील त्या संधी बघुनी आगौगा लावू नका आगौगा लावू नका डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका. सो मित्रांनो, हे गाणं मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे लिहिलेलं होतं भा. तांबे यांनी आणि संगीतबद्ध केलेलं होतं वसंत प्रभू यांनी आणि आशा भोसले आणि जी.एन. जोशी यांच्या आवाजातलं हे गाणं सुप्रसिद्ध आहे आणि आपल्या सगळ्यांनाही माहितीचं आहे. सो ऐकूया पुढचं गाणं. नेट मला वाटतं आलेलं आहे. सो मी पुढच्या गाण्याकडे वळतो आहे. माफ करा मित्रांनो, इथे सगळं नेटवरती अवलंबून असल्यामुळे आणि आपल्यावरती नेटची प्रचंड कमाल असल्यामुळे ह्या अनेक गोष्टी घडत असतात. तो होपसो तुम्ही माफ कराल आणि तरी आम्ही त्यातनं पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. सो बघूया वळूया पुढच्या गाण्याकडे. तसे लिरिक्स का आधीच बघा. सो या डोळ्यांची आत्ताच कोणीतरी सुचवलं आहे तर त्याच्यामुळे या डोळ्यांची गाणं घेतोय. ऍक्च्युली मी त्याचाही ट्रॅक काढून ठेवलाय पण तो अचानक वाजत का नाहीये मला माहिती नाहीये. सो मी नुसतं तानपुऱ्यावरती ते गाणं गाण्याचा प्रयत्न करतो आहे. खूपसं तुम्हाला ते आवडेल. उडत्या चालीची गाणी नक्कीच घ्यायला हरकत नाहीत, काढून ठेवलेली आहेत. पण मी मगाशी आणि आत्ता पण तेच आग्रहाने सांगू इच्छितोय की सगळी गाणी ही ट्रॅकवरती अवलंबून असल्यामुळे बरीचशी तर मी ट्रॅक ऍक्च्युली काढून ठेवलेले आहेत पण आता नेट चालत नाहीये त्याच्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. तरी विल ट्राय टू रीच ॲज अर्ली ॲज पॉसिबल बट स्टील आय एम जस्ट फाइंडिंग इट डिफिकल्ट. सो मला थोडासा वेळ द्याल. अदरवाईज जे छान वाटेल तानपुऱ्यावरती तेवढं गाण्याचा नक्की मी प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळे तेवढं मात्र तुम्ही नक्कीच पदरात घ्याल अशी खात्री वाटते मला. सो आत्ता जे मी गाणं सादर करणार आहे या डोळ्यांची दोन पाखरे आत्ताही कोणीतरी सुचवलं होतं आणि याच्या आधी सुद्धा मला अनेक जणांनी हे गाणं सुचवलेलं आहे. तर हे गाणं मी मुळात सांगू इच्छितो. सगळ्यात पहिल्यांदा या गाण्याची माहिती सांगतो की ग. दी. माडगुळकर यांच्या लेखणीतून हे साकारलेलं गाणं संगीतबद्ध केलेलं आहे दत्ता डावजेकर यांनी आणि गायलेलं आहे आशा भोसले यांनी आणि चित्रपट आहे पाठलाग. आता मी दरवेळेला मी गाणं गातो आधी आणि मग पुढचं सांगतो. सा तानपुरा ठीक आहे का सगळ्यांना? आय मीन तानपुरा आणि माझा आवाज बॅलन्स नाही येतोय का तेवढं मला सांगा. या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती पाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती. या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती पाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती. दर्शन तुमचे हाच कसे हो या पक्षांचा चारा सहवाचा विण नकोच यांना अन्य कुठला वारा तुमचा परी
परिसर यासन फांगण घरकुल तुमची छाती पाठ लागही सदैव करतील असा कुठेही जगती या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती पाठ लागही सदैव करतील असा कुठेही जगती. सो मित्रांनो, आत्ता जे मी गाणं गाऊन दाखवलं ते गाणं होतं पाठलाग या चित्रपटातलं. गायलेलं होतं आशा भोसले यांनी, संगीतबद्ध केलेलं होतं दत्ता डावजेकर यांनी आणि गीत लिहिलेलं होतं ग. दी. माडगुळकर यांनी. पुढचं जे गीत आपण ऐकणार आहोत, तांत्रिकाचा आवाज बंद केलास तरी चालेल. पुढचं जे गीत आपण ऐकणार आहोत ते प्रज्ञा प्रोबॅबली गाणार आहे आणि आय थिंक सो इथलं नेट सुद्धा नीट चालायला लागलेलं आहे. होप सो. सो प्रज्ञा आपल्या पुढे सादर करते आहे. एक हिंदी मधलं गाणं आहे. येतील इथे शब्द. 1-2 मिनिटं वाट बघाल की इथे काय आपण म्हणूया की त्याचं सर्कल फिरत राहत आहे. त्याच्यामुळे गाणं हिंदी आहे, त्याच्यामुळे कदाचित तुम्ही ओळखलं असेल. एक तुम ही नहीं तन्हा, एक उल्फत में मेरे रुसवा, उल्फत में मेरे रुसवा, इस शहर में तुम जैसे, इस शहर में तुम जैसे दीवाने हजारों हैं, दीवाने हजारों हैं, इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं, इन आँखों की मस्ती के। एक सिर्फ हमें देखो, एक सिर्फ हमें मैं
आँखों से पिलाते हैं, आँखों से पिलाते हैं, कहने को तो दुनिया में, कहने को तो दुनिया में, मैं खाने हजारों है, मैं खाने हजारों है, इन आँखों के मसीह के, मस्ताने हजारों है, इन आँखों के मसीह के। सो मित्रांनो, आज वेगवेगळ्या नवनवीन प्रत्येक कार्यक्रमात आपल्यावरती नवनवीन नवनवीन काहीतरी संकट यायलाच येत पाहिजे. असतात. तसं नवनवीन आज आपल्याला काहीतरी होतं आहे. आज ऍक्च्युली मी काही फार अरेंजमेंट बदललेली नव्हती, पण तरी सुद्धा काय काय होतंय मलाही कळत नाहीये. आज नेमका त्याच पोझिशन मध्ये आवाज साऊंडचा खूप जास्त येतोय आणि आमचा कमी येतोय, पण तरी होप सो, आय थिंक सो बॅलन्स आता झालेला आहे. इफ आय एम नॉट रॉंग, मला थोडासा रिप्लाय द्या आता आवाज कमी जास्त काय आहे, कारण की आम्हाला गाताना जमत नाहीये. गाताना एकीकडे लक्ष नाही देता येत त्याच्यामुळे. सो आवाज बरोबर आहे का? सो आता जे पुढचं गाणं आम्ही तुमच्या पुढे घेऊन येत आहोत ते आहे आत्ताच मला कोणीतरी सुचवलेलं आणि फास्ट चालीतलं हेच ते गाणं. होप सो आता बरोबर येतो आहे आवाज. सो 2 सेकंद. आवाज अजून पण मोठा होतोय आमचा का त्याचा? आता आता म्युझिकचा आवाज कसा येतोय? आता ओके आहे आवाज. ओके फाईन. ही चाल तुर तुर ती केस भुर भुर डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवडच्या बनात नागिण सळसळली. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवडच्या बनात नागिण सळसळली. आता बॅलन्सिंग बरोबर आहे. ओके फाईन. इथं कुणी आसपासना, डोळ्यांच्या कोनात हासना, तू जरा माझ्याशी बोलना, ओठांची मोहर खोलना. तू लगबग जाता माग वळून पाहता वाट पावलात अडथळली, जशी मावळत्या उन्हात केवडच्या बनात नागिण सळसळली. खूप सो गाणं सगळ्यांना आवडतं आहे. थँक्यू सो मच. खूप सो आता बॅलन्सिंग नीट होतंय आणि आता तुम्ही जरा नीट आनंद घेऊ शकत असाल. ते नाही. फुकाच भुवई ताणून, फुकाचा रुसवा आणून, पदर चाचपून हातान, ओठ जरा दाबीशी दातान, हराग जीव घेण खोटा खोटाच बहाण, आता माझी मला गुण कळली, जशी मावळत्या उन्हात केवडच्या बनात नागिण सळसळली.
हे चाल तुरु तुरु उडती केस भुर भुर डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागेळ सळसळली. सो मित्रांनो, हे गाणं कोणी लिहिलेलं होतं तर हे गाणं लिहिलेलं होतं शांता शेळके यांनी आणि संगीतबद्ध केलेलं होतं देवदत्त साबळे यांनी. आणि ह्या गाण्यासाठी स्वर लाभलेला होता, ओरिजिनल स्वर, मूळ स्वर तो होता जयवंत कुलकर्णी यांचा. वळूया पुढच्या गाण्याकडे. आणि पुढचं जे गाणं आहे ते आहे, आपण बघूया. त्याच्यात तुझ्याकडे आहे वाचायला? वाचायचंय काही? वाचला. ओके. कविता परत. पाऊस कधी कधी असतो पारखा जरी बरसतो आर्त मनात. पाऊस कधी कधी असतो पारखा जरी बरसतो आर्त मनात. किरण सोनेरी चमचमती का, किरण सोनेरी चमचमती का, धारे सवे कोवळ्या उन्हात. पापण्यांवरती धरता त्यालाच अश्रूंचा जातो तोल. पापण्यांवरती धरता त्यालाच अश्रूंचा जातो तोल. मनात वीज चमकते जराशी अन हृदयामध्ये अति ओल. कधी लुकलुकते हृदयात डोळ्यास येई पूर. दृष्टीस तू पडता सखया पालटतो मग नूर. आणि ही छानशी सुंदरशी कविता लिहिली होती श्रावणी फाटक यांनी. आय थिंक सो. इथे गाणं आपण ऐकूयात का? हो, डेफिनेटली. गाणं लागतं आहे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. वाचले मनी दे, वाचले मनी दे. फुलली मनात आशा सांगावया तुला ते. नाही जगात भाषा हितगुज प्रेमिकांचे, हे बोलता मुक्याचे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. हास्याविना फुटेना, हास्याविना फुटेना ओठात शब्द काही. कळले सखे तुला ते, कळले तसे मलाही. दोघास गुंतवीती मौबंध रेशमाचे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. सो मित्रांनो, हे अतिशय सुंदर गाणं लिहिलेलं कोणी होतं तर हे गीत लिहिलेलं होतं गदी माडगुळकर यांनी. संगीतबद्ध केलेलं होतं सुधीर फडके यांनी आणि गायलेलं होतं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी. आणि हे गीत होतं लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं. पुढचं गाणं आपण जे ऐकणार आहोत डोळे याच विषयावरती असणारं हे गाणं सुद्धा गायलेलं आहे बाबूजींनीच. ऐकूयात पुढचं गाणं. कविता आहे हो. लागेल ते लागेस्तोवर एक ठीक आहे, लागेल. गाणं लागलेलं आहे. हवा धुंद झाली गाल तुझ्यात कशी लाज आली. धुंद आज डोळे हवा धुंद झाली गाली तुझ्यात
ग कशी लाज आली गाली तुझ्या ग कशी लाज आली धुंद आज डोळे सोन चाफा तुझी गौर कांती नको सावरू ग तुझे केस हाती जसा सोन चाफा तुझी गौर कांती नको सावरू ग तुझे केस हाती डौल पारव्याचे तुझा मस्त चाली डौल पारव्याचे तुझा मस्त चाली बंडखोर वारा तुला शिळ घाली धुंद आज डोळे नको दूर जाऊ सखी थांब थोडी किनाऱ्यास भेटे अशी लाट वेडी नको दूर जाऊ सखी थांब थोडी किनाऱ्यास भेटे अशी लाट वेडी तुझी पापणी का झुके आज खाली तुझी पापणी का झुके आज खाली घडी मिलनाची तुषारात झाली धुंद आज डोळे सो मित्रांनो सांगताना गडबड झाली होती. ऍक्च्युली वाजवायचं दुसरं गाणं होतं पण वाजलं दुसरंच गाणं. त्याच्यामुळे ह्या गाण्यात झालेली चूक जी आहे ती आधी पहिल्यांदा दुरुस्त करतो की हे गाणं गायलेलं होतं मन्ना डे यांनी आणि हे गीत लिहिलेलं होतं जगदीश खेबुडकर यांनी आणि हे गाणं संगीतबद्ध केलेलं होतं प्रभाकर जोग यांनी आणि चित्रपट होता दाम करी काम. तर धुंद आज डोळे हे अतिशय सुंदर गाणं आता आपण ऐकलं. त्याच्या पुढचं जे गाणं ऐकणार आहोत ते कुठलं आहे का त्याच्या आधी कविता वाचायची आहे काही? आधी कविता घेते. डेफिनेटली. एकटी बेधुंद जगणारी बेफाम वारा होऊन आकाशात भिरभिरणारी सदैव आपल्याच मस्तीत असणारी निसर्गात रमणारी बाहेरच्या दुनियेचे रंग उघड्या डोळ्यांनी पिऊन मनात साठवून ठेवणारी आणि दुसरी ती चालताना चाचपडणारी कोणताही न मिसळणारी काहीशी अंतर्मुख असणारी आपल्या अंतर्मनाने बाहेरचं जग अनुभवणारी दृष्टीहीन असूनही हिम्मत न हारणारी. अचानक एक दिवस एक अपघात पहिल्या तीच्या गाडीचा ती इस्पितळात मृत्यूशय्येवर घरच्यांना आठवते तिचे बोलणे म्हणाली होती एकदा सहज जिवंतपणी किडनी देता येते मग डोळा का नाही. आता दुसरा ती बेधुंद जगतीये बेफाम वारा होऊन आकाशात भिरभिरतीये बाहेरच्या दुनियेचे रंग उघड्या डोळ्यांनी पिऊन मनात साठवून ठेवतीये मनातल्या मनात तिला धन्यवाद देतीये नव्या डोळ्यातलं पाणी पुसतं. मित्रांनो हा असं छान लिहिलेलं की नेत्रदान करा आणि आपले डोळे कुणाचीही दृष्टी बनू शकतात याकरता सगळ्यांनी नेत्रदान करा. म्हणजे काय कन्सेप्टने छान कविता लिहिलेली आहे. खूप सुंदर विचार आहे याच्यात आणि ही कोणी लिहिली आहे? ही सुभाष तामणकर यांनी लिहिलेली आहे कविता आहे. खूप सुंदर विचार मांडलेला आहे सुभाष तामणकर यांनी. म्हणजे डोळ्यांकडे नजर दृष्टी आणि म्हणजे आपण धुंद ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना सुद्धा दरवेळेला म्हटलं जातं की अमरत्व मिळतं ते डोळ्यांमुळे किंवा डोळे आपण नेत्रदान करा हा एक सुंदर संदेश या कवितेतून दिलेला आहे आणि या कार्यक्रमातून आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्याच्यामुळे धन्यवाद सुभाष तामणकर यांना. आणि वळूया पुढच्या गाण्याकडे. जेव्हा तुझ्या बटाना जेव्हा
उधळी मुजोर वारा जेव्हा तुझा बटाना आभाळ भाळ होते आभाळ भाळ होते होती बटाही पक्षी होती बटाही पक्षी ओढून जीव घेते ओढून जीव घेते पदरावरील नक्षी लाटास अंतरीच्या लाटास अंतरीच्या नाही मुळी निवारा जेव्हा तुझा बटाना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझा बटाना. आता डोळ्यांचा उल्लेख आहे. अनेक गाणी अशी सुद्धा आहेत की ज्यांच्या कडव्यांमध्ये डोळ्यांचा उल्लेख आहे. तर हे गाणं तसंच आहे ज्याच्या कडव्यामध्ये उल्लेख आहे त्याचा. डोळे मिटून घेतो डोळे मिटून घेतो छळहा तरी चुकेना छळहा तरी चुकेना ही वेळ चांदण्याची ही वेळ चांदण्याची ओठावरी झुकेना देशील काकधी तू देशील काकधी तू थोडा तरी इशारा जेव्हा तुझा बटाना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझा बटाना. सो हे अतिशय सुंदर गाणं जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा अतिशय सुंदर असणारं हे गीत लिहिलेलं होतं मंगेश पाडगावकर यांनी आणि संगीतबद्ध केलेलं होतं श्रीनिवास खळे यांनी आणि गायलेलं होतं सुरेश वाडकर यांनी. सो अतिशय सुंदर असणारं हे गीत. जसं मी म्हटलं तसं की गाण्याच्या सुरुवातीलाच डोळे शब्द असला पाहिजे अशी अजिबात जबरदस्ती नाहीये. कडव्यामध्ये सुद्धा नेत्र डोळे नयन असा उल्लेख असणारी गाणी नक्कीच स्वीकारार्ह आहेत. त्याच्यामुळे आपण आत्ताच जे गाणं घेतलेलं होतं याच्या कडव्यामध्ये डोळ्यांचा उल्लेख होता. पुढे जे गाणं आपण घेणार आहोत ते आहे हिंदी मधलं आणि ऐकूया हे गाणं. अतिशय सुप्रसिद्ध असणारं हे गाणं सगळ्यांच्याच आवडीचं तुमच्या आमच्या आवडीचं. ऐकूया हे गाणं. हे गाणं कोणी लिहिलेलं आहे ह्याची माहिती आधी तुम्हाला सांगू का? गाणं लागलेलं आहे. वाला अखियों में ऐसा डाला कचरा मोहब्बत
दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे अपना बना ले मेरी जान। हाय रे मैं तेरे कुर्बान, गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, गजरे ने ले ली मेरी जान। हाय रे मैं तेरे कुर्बान। आई हो कहाँ से गोरी आंखों में प्यार लेके, आई हो कहाँ से गोरी आंखों में प्यार लेके, चढ़ती जवानी की पहली बहार लेके। दिल्ली शहर का सारा मीना बाजार लेके, दिल्ली शहर का सारा मीना बाजार लेके, झुमका बरेली वाला कानों में ऐसा डाला, झुमके ने ले ली मेरी जान। हाय रे मैं तेरे कुर्बान, दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे अपना बना ले मेरी जान। हाय रे मैं तेरे कुर्बान। मोटर ना बंगला मांगू, झुमका ना हार मांगू, मोटर ना बंगला मांगू, झुमका ना हार मांगू, दिल के गलाने वाले दिल का करार मांगू। सैया बेदर्दी मेरे थोड़ा सा प्यार मांगो, सैया बेदर्दी मेरे थोड़ा सा प्यार मांगो, किस्मत बना दे मेरी, दुनिया बसा दे मेरी, कर ले सगाई मेरी जान। हाय रे मैं तेरे कुर्बान, गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, गजरे ने ले ली मेरी जान। हाय रे मैं तेरे कुर्बान। सो मित्रांनो, आम्ही अनेक गाणी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही एकीकडे कमेंट्सही बघतो आहोत, वन्स मोर म्हणून. खूप छान वाटतं आहे तुम्ही इतक्या आपुलकीने सांगत असता तेव्हा. पण आपण जर वन्स मोर हेच गाणं परत घेतलं तर आपण पुढचं गाणं मिस करणार असू. त्याच्यामुळे मी आणि एका कडव्याच्या ऐवजी आम्ही 2 कडवी घेतलेली आहेत. घेतली. त्याच्यामुळे वन्स मोर म्हणण्यापेक्षा एक वन मोर कडवं आम्ही म्हणण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं इथे मला समजून घेऊ शकाल की तेच गाणं पुन्हा लावत बसण्यापेक्षा तुम्ही जर हाच कार्यक्रम पुन्हा लाईव्ह असल्यामुळे ह्याची लिंक नक्की तुमच्याकडे असेल, त्याच्यामुळे हेच गाणं जर पुन्हा ऐकलं तर तुम्हाला नक्कीच तो आनंद पुन्हा मिळू शकेल. आणि कार्यक्रमाचा वेळ जास्ती न जाता मी पुढे जर गाणं गायलं तर आणखीन एका गाण्याची त्यात भर पडेल आणि ते तुम्हाला ऐकणं जास्तीच आवडेल. त्याच्यामुळे वळूया पुढच्या गाण्याकडे. बरं, ह्या गाण्याची माहिती मला वाटतं आपण सांगितलेली नाही आहे. हे गाणं लिहिलेलं होतं S.H. बिहारी यांनी आणि गायलेलं होतं आशा भोसले आणि शमशाद बेगम यांनी. संगीतबद्ध केलेलं होतं O.P. नय्यर यांनी आणि चित्रपट होता 1968 साली प्रदर्शित झालेला किस्मत. ऐकूया पुढचं गाणं जे डोळे या विषयावरती आधारलेलं आहे. हे गाणं लिहिलेलं आहे मंगेश पाडगावकरांनी, मला वाटतं हे गाणं लिहिलेलं आहे आणि गायलेलं आहे अनुराधा पोडवल यांनी आणि संगीतबद्ध केलेलं आहे अनिल अरुण यांनी. ऐकूया ते गाणं. तानपुराला फक्त
अतिशय सुंदर असं हे गाणं आहे. दोन बस काय पाणी घेऊन जाऊया. मध्यम पंचम. बरोबर आहे. ठीक आहे. सो गाणं कदाचित तुम्ही ओळखलेलं असेल. गाणं आहे डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली. खूप सुंदर गाणं आहे आणि ते आपल्या पुढे मी सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आज जर आधीमध्ये वेळ जास्ती गेलाय त्याच्यामुळे कार्यक्रम नक्कीच 12:30 पर्यंत मी एक्सटेंड करू शकतो आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. काळी दोन चालेल. डोळ्यावरून माझ्या डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली वचने मला दिलेली विसरून रात्र गेली डोळ्यावरून माझ्या डोळ्यावरून माझ्या डोळ्यात जन्म सारा दाटून डोह झाला डोळ्यात जन्म सारा दाटून डोह झाला अश्रुत चंद्रमा विखरून रात्र गेली वचने मला दिलेली विसरून रात गेली डोळ्यावरून माझ्या मी मानिले माझेच सर्व तारे मी मानिले मनाशी माझेच सर्व तारे स्वप्नात हाय माझ्या बहरू मला दिलेली विसरून रात्र गेली डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली वचने मला दिलेली विसरून रात्र गेली डोळ्यावरून माझ्या डोळ्यावरून माझ्या. सो मित्रांनो, या गाण्याची माहिती मी पुन्हा एकदा सांगतो आहे की हे गीत लिहिलेलं होतं मंगेश पाडगावकर यांनी आणि गायलेलं होतं अनुराधा पौडवल यांनी आणि संगीतबद्ध केलेलं होतं अनिल अरुण यांनी. वळूया पुढच्या गाण्याकडे. काय म्हणणं आहे सगळ्यांचं म्हणणं आहे तेच गाणं परत घ्या. म्हणून म्हटलं सोलो होऊन जाऊ दे. प्रज्ञाच्या आवाजात प्रज्ञा कुठलं गाणं म्हणणार आहे आता? प्रज्ञा काहीतरी नक्की म्हणणार असेलच. हे म्हणणार आहेस का आधीचा म्हणणार आहेस? नाही काही. कुठलं तुला काय चालेल आता सगळ्यांच्या ह्याने तू सांग. गजरा घ्यायचंय. गजरा घेतला ना तर त्याच्या आधी सुरुवातीचं म्युझिक खूप आहे आणि ना हे इथे पुढे ते एक्सटेंड नाही करतायत. हा एक आणखीन त्याचा प्रॉब्लेम आहे. 2 मिनिटं आधी ते म्युझिकच वाजत बसेल त्याच्यामुळे
केव्हा तरी पहाटे घे. ठीक आहे, केव्हा तरी पहाटे घेतो. केव्हा तरी पहाटे प्रज्ञा म्हणणार आहे, चालणार आहे? काय उत्तर द्या. उत्तर यांना गजराच हवाय वाटतं. कजरा कजरा. घ्या कजरा. म्युझिक. ऐकू दे. कजरा घेतोय पुन्हा एकदा. असू दे रे म्युझिक. बरं हरकत नाही. इथे काय दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे, अपना बना ले मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान. गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, गजरे ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान. थँक्यू सो मच तुम्हाला. खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा गाणं ऐकताय ते खूप थँक्यू सो मच. आई हो कहाँ से गोरी आंखों में प्यार लेके, आई हो कहाँ से गोरी आंखों में प्यार लेके, चढ़ती जवानी की ये पहली बहार लेके. दिल्ली शहर का सारा मीना बाजार लेके, दिल्ली शहर का सारा मीना बाजार लेके, झुमका बरेली वाला कानों में ऐसा डाला, झुमके ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान. दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे, अपना बना ले मेरी यार, हाय रे मैं तेरे कुर्बान. मोटर ना बंगला मांगू, झुमका ना हार मांगू, मोटर ना बंगला मांगू, झुमका ना हार मांगू, दिल को जलाने वाले दिल का करार मांगू. सैया बेदर्द मेरे थोड़ा सा प्यार मांगो, सैया बेदर्द मेरे थोड़ा सा प्यार मांगो, किस्मत बना दे मेरी, दुनिया बसा दे मेरी, कर ले सगाई मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान. गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, गजरे ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान.
तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आम्ही कजरा मोहब्बतवाला हे गाणं पुन्हा एकदा घेतलेलं आहे आणि थँक्यू सो मच. होप सो आता पुढच्या गाण्याकडे वळायला हरकत नाही. क्या बात आहे. खूप खूप सगळ्यांना धन्यवाद. आणि खूप छान वाटतं तुम्ही सगळे जेव्हा इतका कार्यक्रम ऐकत असता आणि खरंच मी शब्दात व्यक्त नाही करू शकत आहे. वळूया पुढच्या गाण्याकडे. पुढचं जे गाणं आहे ते आहे, बऱ्याच जणांनी अनेक गाणी सुचवलेली आहेत आम्हाला, तर त्यातलीच गाणी मी घेतो आहे. नाही ठीक आहे ना. हे जे गीत आहे हे हिंदी गाणं आहे. आम्ही आपल्या पुढे जे सादर करणार आहोत ते राग भिंपलास वरती आधारित असणारं हे गाणं आहे. प्रेम दीवानी हूँ मैं, सपनों की रानी हूँ मैं, प्रेम दीवानी, प्रेम दीवानी हूँ मैं, सपनों की रानी हूँ मैं, पिछले जन्म से तेरी प्रेम कहानी हूँ मैं, इस जन्म में भी तू अपना बना ले, नैनों में बदरा छाए, बिजली से चमके हाय, ऐसे में बरम मुहे गरबा लगा ले, नैनों में बदरा छाए. राग भिंपलास वरती आधारित असणारं हे अतिशय सुंदर गाणं मेरा साया चित्रपटातलं होतं. हा चित्रपट 1966 साली प्रदर्शित झालेला होता आणि हे गीत लिहिलेलं होतं राजा मेहदी अली खान यांनी आणि गायलेलं होतं लता दीदींनी, लता मंगेशकर यांनी आणि संगीतबद्ध केलेलं होतं मदन मोहन यांनी. आणि मित्रांनो आता 12:21 झालेले आहेत आणि आता हळूहळू म्हणण्यापेक्षा पूर्ण थांबायची वेळ आलेली आहे. एक शेवटचं गाणं आपल्या पुढे सादर करतो आहे जे आजच्या विषयावरती आधारित आहे आणि होप सो हे गाणं सुद्धा तुम्हाला खूप 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 आवडेल. काय नाव आहे?
हम्म, अं, हो, अनेक गाणी येत आहेत. सो त्यातली आम्ही काही गाणी घेतलेली आहेत आणि पुढच्या वेळेला सुद्धा पुढच्या गाणी वेळेस घेणार आहोत. नक्की घेऊ. सो आजच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं घेतो आहे. गायलेलं आहे सुरेश वाडकर यांनी आणि गाणं कदाचित तुम्ही ओळखलं असेल. म्युझिक बरोबर आहे का सांगा फक्त मला. सीने में जलन, आँख में तूफान सा क्यों है, सीने में जलन, आँख में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है, सीने में जलन. दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूंढे, दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूंढे, पत्थर की तरह बेहिस्सो बेजान सा क्यों है, पत्थर की तरह बेहिस्सो बेजान सा क्यों है, सीने में जलन. ये कौन सी मंजिल है रफीको तन्हाई की, ये कौन सी मंजिल है रफीको, ताहत ये नजर एक बयाबान सा क्यों है, ताहत ये नजर एक बयाबान सा क्यों है, सीने में जलन. हो हो, पूर्ण गाणं म्हणणार आहे हे. क्या कोई नई बात नजर आती है हमें, क्या कोई नई बात नजर आती है हमें, आईना हमें देख के हैरान सा क्यों है, आईना हमें देख के हैरान सा क्यों है, सीने में जलन, आँखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है, सीने में जलन. सो सीने में जलन हे गाणं लिहिलेलं कोणी होतं, जसं सुरुवातीला मी सांगितलं होतं की हे गाणं गायलेलं आहे सुरेश वाडकर यांनी आणि हे गाणं लिहिलेलं होतं
शहरयार हे गीतकार आहेत, त्यांनी लिहिलेलं हे गाणं होतं आणि गाणं संगीतबद्ध केलेलं होतं जयदेव यांनी. आणि हा 1978 साली प्रदर्शित झालेला गमन नावाचा जो चित्रपट होता त्याच्यातलं हे अतिशय सुंदर गाणं मी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणता म्हणता मंडळी 12:30 वाजलेले आहेत आता, अर्थात 12:27 झालेले आहेत, पण पुढची 1-2 मिनिटं अर्थात तुमच्याशी बोलण्यात जातीलच. त्याच्यामुळे हा कार्यक्रम मी याच गाण्यावरती इथे थांबवतो आहे. 1 वाजेपर्यंत करायला हरकत नाही, तशी तर अख्खी रात्र कमी पडेल, पण आपण तेवढं एक्सटेंड करू शकत नाही, कारण की मी जो कार्यक्रम करतो तो अर्थात आमच्या बेडरूम मधून करतो. त्याच्यामुळे आई बाबा आणि वाट बघत बसलेले असतात की मी कार्यक्रम कधी संपवतोय आणि त्यांना इथे झोपायला कधी मिळेल, कारण की सगळ्यांची झोपायची वेळ सुद्धा झालेली असते. त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं की तुम्ही कार्यक्रमाची वेळ वाढवण्याबद्दल सुचवत आहात. ते कधीतरी 12चे आज मी 12:30 केलेले आहेत, त्याच्यामुळे कधीतरी असं नक्कीच होऊ शकतं, पण 1 पर्यंत माफ करा की मी नाही. एक्सटेंड नाही करू शकत. आणि मी म्हटलं तसं की आपल्या सगळ्यांना वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळे या गोष्टीचंही भान मला एकीकडे नक्कीच ठेवावं लागतं आहे. त्याच्यामुळे होप सो मी प्रत्येक वेळेला प्रयत्न करत असतो की आपल्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचण्याचा, पण प्रत्येक वेळेला तुम्हालाही अनुभव आलेला असेल की प्रत्येक वेळेला नवीनच काहीतरी संकट उभं राहतं. आणि एक विनंती आहे, आपापल्या जागेवर पुन्हा या, कारण कॅमेरा आणि माईक पासून दूर गेल्यामुळे म्युझिक इन्स्ट्रुमेंट तानपुऱ्याचा आवाज आणि तुझा आवाज बॅलन्स होत नाहीये. ओके, थँक्यू सो मच Thank you. स्वप्नील. अजून कोणाला काही सुचवायचं आहे का? कारण की जसं आता स्वप्नीलने सुचवलं तसं आम्हाला म्हणजे सुचवल्याशिवाय कळणार नाहीये काही. ऍक्च्युली आम्ही जागा बदलली आहे, कारण की असं होतं की इथे स्क्रीन जी मॅनेज करायला लागते टाईप करून आणि ते जे काढायला लागतात गाणी, ते जरा इथे बसल्या बसल्या गाता गाता मला काढता येणं शक्य होतं माऊस इथे असल्यामुळे. नेक्स्ट टाइम ट्राय करू की मी इथे बसून मला ते जमतंय का, कारण की त्याच्यामुळे मी आणि प्रज्ञानी मागच्या वेळेला जागा बदललेली होती. तर प्रयत्न करू पुढच्या वेळेला आम्ही जागा बदलू, पण हे सजेशन ऍक्च्युली योग्य आहे. निदान 2 तास तरी करा. नक्की नक्की प्रयत्न नक्की विचार करू, करूया. प्रयत्न नक्की करू. खात्री देत नाही फक्त. थँक्यू सो मच राधा. कार्यक्रमात मी म्हटलं तसं अचानक आज मोबाईल पडला सुद्धा आणि लाईव्ह चालू असताना ऍक्च्युली हे खूप ऑकवर्ड होतं मला स्वतःला, आम्हाला दोघांनाही खूप ऑकवर्ड होतं. पण ऍक्च्युली मी आज खरी काही माईकची किंवा आय मीन स्पीकरची जागा बदललेली नव्हती, त्याच्यामुळे का ते अनबॅलन्स होत होतं. आणि या नेटला मात्र मी खरंच काही करू शकत नाही. आय मीन तुम्हाला ह्याचा पूर्ण अंदाज असेल, मी लिटरली संध्याकाळी 7 पासून हे सगळं चालू केलेलं असतं आणि त्याचा म्हणजे बरोबर चालतंय ना पूर्ण खात्री केलेली असते, पण ते गायला लागलं. अचानकच मागच्याही कार्यक्रमात हेच झालेलं तुम्हाला आठवत असेल की गाता गाता अचानक नेट बंद पडलं, त्याच्यामुळे तानपुऱ्यावरती मी 2 गाणी घेतली होती. आजही तसंच होत होतं, काय त्याला धाड भरते त्या वेळेला कळत नाही. पण इथे मात्र मी नक्की आवर्जून उल्लेख करीन की शैलजा शहा यांनी मला ही करोकेची मदत केल्यामुळे आज आपल्या पुढे मी अनेक गाणी सादर करू शकतो आहे, केवळ त्यांच्या आणि त्यांच्यामुळे. त्यामुळे त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि त्यांनी मला वापरायची अनुमती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या अकाउंटवरून मी सगळी गाणी वाजवत असतो. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मला वाटतं थँक्यू म्हणूया. मागच्याही वेळेला आपण त्यांना थँक्यू म्हटलेलं होतं, पण प्रत्येक कार्यक्रमात मी त्यांचे नक्की आभार मानू इच्छिन, कारण की शैलूताईंनी मुळात हे सबस्क्रिप्शन दिलेलं होतं. त्याच्यामुळे तिच्या जोरावरती मी ही सगळी गाणी निवडू शकतो आणि त्या संगीतासकट वाजवू शकतो. नाहीतर प्रत्येक गाणं तानपुऱ्यावरती वाजवणं आणि प्रत्येक गाणं तानपुऱ्यावरती गाणं तेवढं ऐकायला खूप छान वाटत नाही. काही गाण्यांना संगीत हे खरंच खूप आवश्यक असतं. 10 ते 11चा विचार आम्ही करतो आहोत. विचार करतोय आम्ही, कारण की आता आमच्या घरातले बाबाही आमच्यावर वैतागले. ते म्हणतात की काय अरे अभय, तुम्ही दोघं रात्री 11 वाजल्यापासून रूम बुक करून ठेवता आणि मला झोपता येत नाही, 1-1:30 वाजतात, कारण की इथे सगळं सेटअप केलेलं असतं. 10 ते 11चा विचार नक्की आम्ही दोघं करतो आहोत, कारण की आता हे दरवेळेला होते, त्याच्यामुळे आई बाबा पण वैतागलेत आता ऍक्च्युली, कारण की हा सेटअप दरवेळेला नव्याने लावावा लागतो आणि नव्याने पुन्हा जागेवर ठेवावा लागतो आणि ठेवण्यात पुढचा आमचा अर्धा तास नक्कीच जातो. हे सगळं परत जागच्या जागेवर ठेवण्यात.
त्याच्यामुळे तुम्हाला जरी कार्यक्रम नक्की एकपर्यंत ऐकायला आवडला तरी आम्हाला प्रॅक्टिकली ते शक्य नाही आहे. त्याच्यामुळे खरंच खरंच सॉरी त्याच्याबद्दल. आणि परत कधी यायचं, कधी येऊया परत. सगळे सॅटरडे म्हणतायत. सगळे सॅटरडे म्हणतायत. सगळे दर शनिवारी. दर शनिवार रविवार हरकत नाही. येस 10 इज ओके. एक्झॅक्टली राईट. की मला असं वाटतंय की 10 कार्यक्रमाची वेळ आपण करूया. आणि पुढचा कार्यक्रम मला वाटतं उद्या पण चालेल. उद्या थोडं आम्हाला नाही चालणार. आपण शुक्रवारी भेटूया पुन्हा एकदा. 15 तारीख येते शुक्रवारी. 15 मे ला भेटूया आपण. दर शनिवारी 10 वाजता. ऍक्च्युली आयडिया चांगली आहे दर शनिवार आणि रविवार ठेवायला. पण दर शनिवारी आम्ही दोघं फ्री असतोच असंही होत नाही. त्याच्यामुळे गॅरंटेड मला तो फिक्स शेड्यूल करता येत नाहीये कार्यक्रम. त्याच्यामुळे दोघांनाही वर्क फ्रॉम होम आहे. त्याच्यामुळे काहीच आणि वर्क फ्रॉम होम शिवाय सुद्धा अनेक वर्क होम सुद्धा आहे. होमवर्क सुद्धा आहे. सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जे तुमच्याकडे आहे तेच आमच्याकडे सुद्धा आहे. काही वेगळं नाहीये. त्याच्यामुळे आपण शुक्रवारी 15 तारखेला भेटूया. 15 तारखेला रात्री 10 वाजता भेटूया. शुक्रवारी 15 तारखेला 15 मेला भेटूया आपण. शुक्रवारी 10 वाजता 10 ते 11 असं करू. हा, शुक्रवारी 15 तारखेला कार्यक्रमाची वेळ आपण थोडी बदलूया. 10 वाजता ठेवत जाऊया. त्या निमित्ताने सगळ्यांचं आवरण पण लवकर होईल कदाचित. म्हणजे आमच्या सकट. आमच्या सकट. आणि तुम्ही जेवता जेवता पण कार्यक्रम नक्कीच ऐकू शकाल. त्याच्यामुळे टेक युअर बेस्ट डिसिजन. येस यार विथ यू. थँक्यू सो मच. ठीक आहे, मग आपण 15 मेला रात्री 10 वाजता भेटूया. आणि कार्यक्रमाची वेळ तुमच्याही परिचित जे जे कार्यक्रम ऐकत असतील. आवाज येत नाहीये. ओ माय गॉड. थांब राहुल जरा थांब. आता मला वाटतं माझी थोडी जागा बदलून मी पुढे यायला हरकत नाहीये. पण पुढे याच्यामुळे पुन्हा मोबाईल पडायची भीती वाटत असते मला. आता मे बी माझा आवाज मोठा आणि व्यवस्थित येऊ शकेल जसा मागच्या वेळेला येत होता तसा. तर पुढचा कार्यक्रम आपण करतो आहोत 15 मेला रात्री 10 वाजता. आणि विषय परत आपण डोळेच घेतो आहोत. अजून बरीच गाणी बाकी आहेत. पण आहे, कविता आणि लेखांची संख्या आता वाढायला खरी हरकत नाहीये. कारण की ऑफकोर्स मला सगळ्यांचे नवनवीन सुद्धा लेख येत आहेत. जसा आज स्वरांगीचा लेख नवीन होता, सुभाषचा लेख नवीन होता. अजून मला केयूरचा लेख नाही आलेला. तर सगळ्यांनी वी आर वेटिंग फॉर यू. येस. हुश 10ची वेळ केली. हो. सो आपण थांबूया. मला वाटतं आज इथे 12:30 वाजून गेलेले आहेत. आणि 12:35 झालेले आहेत. मी म्हटलं होतं मला 12:30 पण 12:35 झालेले आहेत. पुढचा कार्यक्रम आपण करणार आहोत डोळे हाच विषय घेऊन. आणि तुमच्या परिचित मला फक्त इतकंच सांगायचं होतं की तुमच्या परिचित जे आहेत, जे कार्यक्रम ऐकत आहेत, त्या सगळ्यांना फक्त एवढं सुचवा की हा कार्यक्रम आता 11च्या ऐवजी आम्ही 10ला सादर करणार आहोत. कारण की नाहीतर मग ते येतील आणि कार्यक्रम संपायची वेळ होईल आणि मग पुन्हा त्यांचं मिस नको व्हायला. त्याच्यामुळे आपण सगळ्या आपल्या आप्तेष्टांना सांगा. मीही ऑफकोर्स आता एक लाईव्ह व्हिडिओ करेन आणि तुमच्या सगळ्यांपर्यंत ही बातमी पोहोचवेन. पण तिथपर्यंत भेटूया 15 मेला रात्री 10 वाजता डोळे हा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय. आणि तुमचे लेख मला अजून हवे आहेत. त्याच्यामुळे आपण लेख वाढवतो आणि कविता सुद्धा येऊ द्या. सो आम्ही तुमच्या लेखांची आणि कवितांची वाट बघतो आहोत. आणि भेटूया आता 15 मेला रात्री 10 वाजता. शुक्रवारी येतोय. विषय डोळे हाच घेऊन. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर आणि बी सेफ. स्टे होम, स्टे सेफ. येस.